आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, राज्याचे माजी मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपभाऊ कांबळे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमचे विद्यमान आमदार सुनीलभाऊ कांबळे, ज्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला, ते आदरणीय दिलीपभाऊ बराटे, माझा मित्र सहकारी माजी नगरसेवक अभिजित शिवरकर, उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी मान्य दिलीपभाऊ बराटे आणि अभिजित शिवरकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि मान्य मोदीजींच्या, मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती आणि विचारांवरती जो त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे आणि हा निर्णय जो भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी आज काम करण्याचा घेतला आहे, त्याबद्दल त्यांचं स्वागत आणि त्यांना धन्यवादही देईन. भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, सर्वात मोठी जनसंघटना भारतीय जनता पार्टी आहे आणि आज केवळ स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे म्हणून नाही, परंतु 12 महिने 24 तास काम करणारी पक्षाची संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. आणि वर्षभर अशाच पद्धतीनं मोदीजींच्या, देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक नेते, कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश करतायत, त्यांच्या विचारावरती काम करण्याचा संकल्प करतायत. मान्य दिलीपभाऊ बराटेंनी आज जो प्रवेश केला आहे त्याचा विशेष आनंद आम्हा सगळ्यांना होतोय, कारण आम्ही लहानपणापासून म्हणजे दिलीपभाऊंचं काम पाहत आलो. वारज्यासारख्या एका मोठ्या ग्रामपंचायतीचे ते सरपंच होते, सातत्यानं महानगरपालिकेमध्ये वारंवार निवडून येत होते. त्यानंतर पुण्याचे उपमहापौर म्हणून त्यांनी काम पाहिलं, महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिलं, खडकवासला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीच्या वतीनं लढवलेली आहे आणि म्हणून जवळपास 40 वर्षाचा सामाजिक आणि राजकीय जीवनाचा ज्यांचा अनुभव आहे, असा नेता आज भारतीय जनता पार्टीमध्ये येतो, याचा आम्हाला आनंद वाटतो. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद आज वाढली आणि भाऊ केवळ भूषणलाच नाही, पण आम्हालाही सगळ्यांना तुमचं मार्गदर्शन आता इथून पुढे मिळेल याचंही आम्हाला समाधान वाटतं. त्यामुळे एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांनी केलेली, तुम्ही विचार करा, त्यांनी जी भावना व्यक्त केली की मला कुठली निवडणूक नाही लढायची, पण मला मोदीजींच्या विचारावरती, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचंय, अशी भूमिका, अशी भावना असलेले नेते फार क्वचित मिळतात आणि म्हणून मला त्याचं विशेष वाटतं की असा नेता आज भारतीय जनता पार्टीमध्ये आला, ज्याचं समाजामध्ये खूप मोठं योगदान आहे. केवळ राजकीय जीवनामध्येच नाही, पण साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा गेले अनेक वर्ष, जवळपास 19-20 वर्ष कोथरूड साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी खूप काम केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक शिक्षण संस्था स्वतः ते चालवतात. त्यामुळे साहित्य, शिक्षण, सामाजिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आमच्या पक्षात आलं. मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा पार्टीमध्ये स्वागत करतो. आमचा दुसरा सहकारी अभिजित शिवरकर या ठिकाणी आज त्याचाही प्रवेश झाला. अत्यंत कमी वयामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये तो निवडून आला, नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं. या पुण्याच्या, संपूर्ण पुण्याच्या राजकीय व्यवस्थेमध्ये, केवळ राजकीय, सामाजिक या सगळ्या व्यवस्थेमध्ये शिवरकर कुटुंबाचं मोठं योगदान आहे. गेले 50 वर्ष त्यांच्या कुटुंबानं या पुण्यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून पुणेकरांची सेवा केली आहे आणि आज तोच सामाजिक, राजकीय वारसा पुढे चालवण्याचं काम अभिजितच्या माध्यमातून होतंय. आणि त्यामुळे हा एक तरुण नेता, एक दिशा स्पष्ट असलेला, विचार स्पष्ट असलेला आणि भविष्यामध्ये काहीतरी करण्याची उमेद बाळगून असलेला हा युवा नेता
ज्याचा आज आमच्याकडे प्रवेश होतोय त्याचाही आम्हाला आनंद वाटतो की एक युवा नेता आज आमच्याकडे भविष्याचा विचार करून काम करण्यासाठी येतो. त्यामुळे गेल्या काही दिवसात आपण सातत्यानं पाहिलं असेल की अनेक वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते नेते भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि आम्ही सगळ्यांनी हेच सांगितलं की भारतीय जनता पार्टी एका विचारानं काम करणारी पार्टी आहे. 24 तास संघटना म्हणून आमची रचना स्ट्रक्चर त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेमध्ये काम करतो. निवडणुका येतात जातात, परंतु संघटना म्हणून राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देणारी आमची ही पार्टी आहे. आणि अशा पार्टीमध्ये पुन्हा एकदा दोन ताकदवान नेते या पुण्याचे, एक पूर्वेकडचे आणि एक पश्चिमेकडचे. त्यामुळे या पुण्याच्या दोन्ही भागात एक महत्त्वाचे नेते आज आमच्याकडे आलेत. जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर कधीही तुम्हाला असा वाटणार नाही, असा विचारही मनात येणार नाही की इतका वर्ष काम केल्यानंतर मी ज्या पक्षात आलो तिथे मला सन्मानानं माझ्या कर्तृत्वानं जे काय मी माझी आजपर्यंत राजकीय कारकीर्द म्हणून काम केलं त्याच्यामध्ये कुठेही आम्हाला इथं वेगळी भावना किंवा वेगळी वागणूक किंवा वेगळा विचार आमच्या बाबतीत केला, अशी कुठलीही भावना, असा कुठलाही मनाला विचार त्यांच्या स्पर्श करणार नाही याची खात्री भाऊ आम्ही तुम्हाला दोघांनाही देतो. आणि म्हणून अधिक न बोलता माननीय मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताचा 2047चा संकल्प आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातील विकसित महाराष्ट्राचा संकल्प हा पूर्ण करण्यासाठी आज माननीय दिलीप भाऊ बराटे, अभिजितजी शिवरकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो आणि निश्चितपणे आपल्या येण्यानं भारतीय जनता पक्षाची सुद्धा शक्ती ताकद ही वाढलेली आहे, याचा आम्हाला एक आनंद समाधान निश्चितपणे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या दोघांचं, आपल्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. चलो विचारा ना काय नाही. आजही आम्ही काल आज सातत्यानं आमच्या शिवसेनेसोबत चर्चा चालू आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा होत आहेत. शेवटी इतकी मोठी महानगरपालिका आहे, एवढा मोठा या शहराचा आपण पाहतो की व्याप, आणि या सगळ्यामध्ये संख्येचा विचार करता निश्चितपणे काही जागांच्या बाबतीत आमची चर्चा ही अंतिम टप्प्यात आली. अनेक जागांच्या विषयात आमची निश्चिती झालेली आहे. तुम्हाला उद्यापर्यंत निश्चितपणे आमची युती अंतिम झालेली दिसेल. त्यामुळे थोडं बहुत शेवटी कसं असतं, ही युती करायची म्हटल्यावर चर्चा दोन्ही बाजून असतात. त्यांचा प्रस्ताव, आमचा प्रस्ताव, कमी एकमत होत शेवटी आता आम्ही अंतिम टप्प्याकडे आलो. त्यामुळे उद्या ही युती झालेली आपल्याला दिसेल. कुठेही आमच्यामध्ये अगदी थोडंफार राहतं, पण कुठलाही बेबनाव नाही, कुठलाही विसंवाद नाही. निश्चितपणे आपल्याला पुढच्या काही काळामध्ये 1-2 दिवसात युती आमची अंतिम झालेली कळेल. त्याच्यावरती चालू आहे. जे प्रस्ताव येतात त्याच्यावरती आम्ही काम करतोय. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये कसा मार्ग काढता येईल हा सामंजस्याने विचार करतो. आजही सकाळी आमच्या सगळ्यांचं शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा चालू आहे. माननीय निलमताई असतील, उदय सामंतजी असतील, इकडे मी आहे, चंद्रकांत दादा, आम्ही सगळे एकमेकाशी बोलतोय. आमचे अध्यक्ष, गणेश, सगळे बोलत आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्याच्यात मार्ग निघेल. उदय सामंतांशी आणि अजित पवार यांची पण चर्चा सुरू आहे आणि भाजप कमी जागा देऊन शिवसेनेचे भांडण लावते अशी चर्चा आहे. मला वाटत नाही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती महाराष्ट्रातल्या 29 महापालिकेमध्ये झालेली आहे. त्यामुळे असं कुठलंही मला वाटत नाही की कुठला वेगळा विचार किंवा वेगळा प्रस्ताव कोणी दिला तर त्याला शिवसेना काही त्याच्यामध्ये कुठलाही विचार मला वाटतं पुढे जाणार नाही. आम्ही नागपूरसहित म्हणजे जिथे कधी आजपर्यंत शिवसेना भाजपची युती नव्हती झाली तिथे सुद्धा आमची युती झाली आहे. त्यामुळे 29 महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे 100% लढणार. ठीक आहे ना, आम्ही भांडणं नाही आहेत ती, हा शेवटी थोडाफार चर्चेचा भाग आहे, ते संपून जाणार आहे उद्या. आता शिवसेनेत काय झालंय मला इथं माहिती नाही, पण मला वाटतं तो संपेल. त्यांचाही विषय त्यांच्यामध्ये काय चालू आहे, आमच्यामध्ये चालू आहे, पण युती म्हणून आमचा उद्या विषय संपून जाईल. तुमच्या आणि सचिन तोडकेंचे जे संबंध आहे प्रभागामध्ये वर्षापासून
संबंध कसे मेंटेन करणार? पक्ष तेव्हा पक्ष एकच होता. पक्ष एकच झाला ना आता वेगळं काय झालं? तुम्ही आता सांगितलं पुण्याला मी युवा फडणवीस पुण्याला हे द्यायची प्रेरणा कुठली नेत्याकडून मिळते? नेत्याकडनं मी स्वतःच प्रेरणा दिली. त्यांनी इच्छा व्यक्त केली मी प्रेरणा दिली. नेत्याकडे कसं द्यायचं? आता मलाही राजकारणाचं 40 वर्ष अनुभव आहे ना, असं थोडं द्या. मी राजकारणातच आहे. ग्रामपंचायतीचे इलेक्शन ह्याच्यापेक्षा डेंजर असतात महानगरपालिकेपेक्षा. तो अनुभव आमच्या पाठीशी खूप मोठा आहे. साहेब, पुण्यामध्ये अशा अनेक पुतणे निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत. मी त्यांना कशी न्याय देणार आहात? नाही, हा मला वाटतं वेगळा विषय आहे. उमेदवारीची ज्या वेळेला यादी निश्चित होईल, नावं तुमच्या समोर येतील, तेव्हा तुम्हाला हा प्रश्न पडलेला नसेल. या आदेशासंदर्भात तुम्ही बोलला, तुम्ही आता सांगता म्हणजे उमेदवारी अर्ज भरायला शेवटचे 3 दिवस राहिले, उद्या बंद आहे. तुमची आधी अजून जाहीर झालेली नाही असं म्हणतात. नाही, कोणाचीच नाही झाली. असं सांगितलं जातं की आता अशी चर्चा सुरू आहे की भाजपला बंडखोरीची भीती आहे. बाहेरच्या नगरसेवक जेवढे घेतले तिथं सिटिंग उमेदवारांची तिकडे कापली जातील किंवा पक्षातले जे तुमचे जे पदाधिकारी असं कुठंही होणार नाही. मी तुम्हाला सांगितलं की आमची संघटना 12 महिने 24 तास काम करणारी संघटना आहे. इथे कुठेही विसंवाद बेबनाव नसतो. कार्यकर्त्याची भूमिका स्पष्ट असती. उमेदवार आमचा कमळ असतो आणि त्यामुळे जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात तो सगळ्यांना मान्य असतो. त्यामुळे ही चिंता कुठेही आम्हाला वाटत नाही. ही एक प्रक्रिया आहे. इथली कोर कमिटीवरती शॉर्टलिस्ट, मग त्याच्यामध्ये शिवसेना, RPI, आज आमची RPIची पण चर्चा चालू आहे. आमची युती ही पुण्यामध्ये शिवसेनेसोबत आहे आणि RPI सोबत पण आहे. त्यामुळे एकदा जागा निश्चिती होईल आणि त्यानंतर 100% तुम्हाला लवकरात लवकर आमची यादी आलेली पाहायला मिळेल. मराठे साहेब, तुम्ही एका पक्षामध्ये आयुष्यभर काम केलं, त्यासाठी हा पक्ष तुम्ही का निवडला? आधीचा तुमचा पक्ष काय? मी माझ्या भाषणामध्ये पण सांगितलं होतं की नरेंद्र मोदी साहेब जे पंतप्रधान होते त्यांनी जे देशाचं विजन लोकांच्या समोर ठेवलं किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांचं विजन जे आहे त्या विजनाच्या माध्यमातून तरुण पोरांनी सुद्धा त्याचं सिलेक्शन केलं आणि त्यांच्या पाठीमागं उभं राहणं हे आपलं काम आहे. म्हणून मी हा पक्ष निवडलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये माहिती मी ज्या बरोबर आहे तोही पक्ष यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टी बरोबर आहे ना. शेवटपर्यंत तुम्ही काय सांगाल? तुम्ही आधीचा पक्षात असेल त्या पक्षात काय पक्षामध्ये कधी चुकी नसते. मी हा पक्ष निवडला नाही, मला संधी दिली गेली. ठीक आहे, तुम्ही आला वर्षभर मी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना, आई नगरसेवक असताना भरपूर कामं केलेली आहेत. कामाचा वारसा माझ्याकडे आहे. म्हणजे आता जसं आपण बोलतो केंद्रामध्ये, स्टेटमध्ये, सिटीमध्ये हे तिन्ही एकत्र जर असेल, कन्सॉलिडेटेड असेल तर मला माझ्या भागामध्ये पण चांगला विकास करता येईल. त्यासाठी मी BJP बरोबर आलो. प्रशांत जगतापांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवणार आहात. मी निवडणूक लढवणार आहे. कोण माझ्या विरोधात ते मला माहित नाही. जेव्हा फॉर्म भरेल, ज्या गटातून मला संधी दिली जाईल, मी तिथे निवडणूक लढवणार आहे. मला माहिती आहे मी काम करतो, मला माहिती आहे काम करतो आहे, एक गोष्ट आहे आणि मी निवडून येण्याची मला खात्री आहे. मी प्रवेश केलाय, बस संधी द्यायचं काम त्यांनीच आहे. हा उत्तर मिळालंय. प्रवेश मी केलाय. उत्तर दिलंय. शब्द वगैरे काही नसतो. बघा, मी आहे ना, आमचा शिवरकर जो परिवार आहे, अनेक वर्षापासून आहे ना, आम्ही राजकारणात समाजकारणात आहोत. पण समाजकारण काय असतं, राजकारण काय असतं आम्हाला माहिती आहे. पक्ष हा श्रेष्ठ असतो. जे पक्ष सांगेल ती जबाबदारी ही पार पाडतो. रांजोडीमध्ये जे सिटिंग जगताप मला कोणाचं तर नाव घ्यायचं नाहीये. कोण तापकीर कुठे कुठं आले? गेलं, कोण कुठे आलं असं नाहीये. मला इलेक्शन लढवायचे आहे. तर मला मानवडीचा विकास करायचा आहे. चला. आणि मानवडीचा विकास करायचा असेल ना तर मला बाहेरचं बरोबर आहे. तुमच्या वडिलांसोबत काही चर्चा झाली, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? मी आलेलो आहे, वडील तर इथे दिसत नाही आपल्याला. काँग्रेसमध्ये येस, चला. हे काँग्रेसमध्ये आम्ही
पक्षात प्रवेश झाला उमेदवारीचा विचार करू. आहेत की हे काय हे बघा ना दोघंही आहेत. हा यादी आलं बघा ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.